उद्योजकताच्या मानसिकतेमध्ये एक उदाहरण माझ्या मनात कायम सतत सतत येत असतं, ते म्हणजे आमच्या अहिल्यानगरमधला कोतकर परिवार. भानुदासजी कोतकर आणि त्यांची तिन्ही मुलं, ज्याच्यामध्ये आमचे महापौर संदीपदादा कोतकर देखील आहेत. यांनी हॉटेल संदीप असेल, तेव्हा त्यांनी दुधाचा व्यवसाय तिथे केलेला आहे. शेतीसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने करत होते. त्यांच्या परिवारावर फार मोठं संकट आलं. त्या संकटामध्ये त्यांना जिल्हाबंदी झाली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांना बाहेर येता येत नव्हतं. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांचा व्यवसाय कधी कमी झाला नाही. किंबहुना तो वाढतच गेला. माणूस असा व्यवसाय कसा करू शकतो, याच्यासाठी जी मानसिकता लागते, त्याचं एक उत्तम उदाहरण जे आहे, ते मी कोतकर परिवारामध्ये पाहतो. आज पुण्यासारख्या शहरामध्ये संदीप हॉटेल त्यांनी चालू केलं. पुण्यातलं एक टॉपचं लोकप्रिय रेस्टॉरंट जर मी त्याला बोललो तर चुकीचं ठरणार नाही. एकाचे 3 झालेत आणि लाखो रुपयाची उलाढाल ते करतायत. हे सगळं आपण त्यांच्या उलाढालीची चर्चा करतो, त्यांच्या उत्पन्नाची चर्चा करतो, परवा त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं, ते खूप सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं, की कोतकरांनी हेलिकॉप्टर घेतलं ते बघतो. पण आपण त्याच वेळेस हेही पाहिलं पाहिजे, की हा परिवार पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत जे कष्ट घेतो. स्वतः महापौर राहिलेले संदीपदादा कोतकर मी अनेक वेळा पाहिलंय, की पुण्याच्या संदीप रेस्टॉरंटमध्ये स्वतः मसाला कालवत असतात आणि स्वतः जेवण बनवत असतात. मी भानुदास भाऊंना मी अनेक वेळा पाहिलेलं आहे, की स्वतः किचनमध्ये काम करताना मी यांना सगळ्यांना पाहिलेलं आहे. आणि म्हणून ती जी मानसिकता त्या मालकामध्ये असते, तीच मानसिकता हळू तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये, स्टाफमध्ये येते. मालक जर मालकासारखा वागायला लागला, तर स्टाफ सुद्धा मालकासारखा वागायला लागतो आणि मग ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. म्हणजे संदीप हॉटेलचं एक उत्तम उदाहरण आहे, की अडचणीत असतानाही व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय करत असताना कोणत्या मानसिकतेने करायचा, किती जमिनीवर उतरून करायचा आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता आपला व्यवसाय हे आपलं कर्म आहे असं समजून आपण त्या ग्राहकांची सेवा करणं, याचं एक उत्तम उदाहरण मला असं वाटतं, की कोतकर परिवार आहे.